रायगड रत्नागिरीमधील महिला पुरुष कलावंत एकत्र येऊन महिला कलाकारांवरती होणाऱ्या अन्यायाविरोधात एकत्र आले असून महिला कलाकारांवरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढा देण्याकरता आता एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आलाय। यावेळी वसंत भोईर, संदीप कानसे, अध्यक्ष गणेश शिंदे, रत्नाकर महाकाळ, उपाध्यक्ष तेजल पवार, सचिव भिकू जाधव, रुदाली दळवी, वैदय शेलार, साक्षी शिंदेसह अनेक शक्तितुरा कलावंत यावेळेला खेडमध्ये उपस्थित होते। की महिला आणि पुरुष ही तडजोड ही देवाने निर्माण करून पाठवलेली आहे। आज जेवढी पावलं पुरुष आहेत चालत आहेत त्याच पावलाने आणि तेवढाच पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलाही चालत आहेत। पण आज कुठेतरी शक्तितुरा ही कोकणची लोककला जोपासताना आम्हा महिलांवरती बंदी घालण्याचा प्रयत्न काही मंडळ करत आहेत। तर माझं आव्हान आहे त्या मंडळांना की महिला आज स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत, आम्हाला कोणीही उभं केलेलं नाही आहे। आज आम्ही ज्या ताकदीने लढत आहोत त्याच ताकदीने आम्ही लढणार आणि आमची ही कला ही अगदी शेवटपर्यंत आम्ही टिकवणार आहोत। आणि तुम्हाला कितीही प्रयत्न करायचा असेल तुम्ही करा, पण ह्याचा जर मानसिक त्रास आम्हा महिलांना अजून झाला तर मात्र महिला आयोगाकडे जाण्या इतपतही आम्ही विचार मागे पुढे करणार नाही। लेडीज जेंट्स जो शक्तितुरा होतो त्यामुळे अश्लीलता पसरते, हे प्रमुख कारण आहे त्यांचं। तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की अश्लीलता फक्त आम्ही करतोय का? आणि मुळात आम्ही अश्लीलता करतच नाही, आम्ही जे काही गातोय त्याचं शास्त्र पटवून देतोय। आणि जर तुम्ही जेंट्स करताय, तुमच्यात अश्लीलता नाही का? फक्त प्रेमाच्या गावाने गातो, दुसऱ्या बारी तुम्ही काय करता? मग तुम्ही अश्लीलता करत नाहीये का हे आम्हाला आधी पटवून द्या आणि मग आम्हाला बोला तुम्ही, कारण आम्ही अश्लीलता करत नाहीये। त्यामुळे हे जे कारण आहे ते तुमचं पूर्ण चुकीचं आहे। आणि संविधानामध्ये लेडीज जेंट्स महिला पुरुष समानता आहे। प्रत्येक क्षेत्रात जर लेडीज आहे तर या क्षेत्रात तुम्हाला का नको आहेत लेडीज? ह्याचं मुख्य कारण द्या। आमचं रत्नागिरी रायगड कल्पितुरा उन्नती मंडळ स्थापन झालेलं आहे आणि कोणत्याही महिलेला कोणत्याही पुरुषाला तुम्ही विरोध करू नका। भले तुम्हाला आमचं कार्य करायचं नसेल तुम्ही करू नका, आमचे कार्य आम्ही करू, आमचा प्रेक्षक वेगळा आहे।